सियावर रामचंद्र की जय. समुद्रानं प्रत्यक्ष रूपात येऊन रामचंद्रांची प्रार्थना केली की देवा, हे जडत्व तुमच्यामुळे मिळालेलं आहे आणि तुम्ही मला असं जर माझ्या मर्यादांचा भंग करायला लावणार असाल तर करा. तुम्ही स्वामी आहात, तुम्हीच प्रमुख आहात, पण याने सृष्टीचा विनाश होईल, सृष्टीचं संतुलन बिघडेल. रामचंद्रांनाही ती गोष्ट पटली आणि समुद्राकडून त्यांनी सेतू बांधण्याचा सल्ला घेतला. पण त्या बाणाचं काय करायचं हा प्रश्न होता आणि तो बाण उत्तर दिशेला द्रुमकुल्य नावाच्या देशामध्ये अभिराधी नावाची जमात जी मातली आहे तिला धडा शिकवण्यासाठी पाठवावा असं सांगितलं आणि मरुकांता नावाचा प्रदेश तिथे तयार झाला. इथपर्यंत आपण कालच्या भागामध्ये ही कथा बघितलेली होती. समुद्राने कशा स्वरूपात सेतू करावा, कोणाकडून करावा? नल विश्वकर्म्याचा पुत्र आहे आणि या नलाकडून जर आपण सेतू बांधून घेतला तर तो अधिक उत्तम होईल. तो स्थापत्यकला उत्तम पद्धतीनं जाणतो. शिवाय एक कथाही आहे की ऋषी मुनींनी त्याला समुद्रात टाकलेला कोणताही पदार्थ बुडणार नाही हा शाप दिला होता आणि त्या शापाचं वरदानामध्ये रूपांतर करण्याची ही वेळ आलेली होती. आता या सेतूला बांधण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की सेतूच्या विषयीची एक गंमतशीर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. झाडं तोडली आहेत, झाडं तोडली होती बरं का, म्हणजे आत्ता नाशकात जे गोंधळ घालतात त्यांना मला सांगायचं आहे. लंकेत जाण्यासाठी झाडे तोडली होती, पर्वतांची दगडं काढलेली होती आणि या तोडलेल्या झाडांच्या मध्ये लतावेलींचा बांधून त्याच्यावर दगड टाकत सेतू बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की वेगळी गोष्ट सांगणार आहे. रामचंद्र, लक्ष्मण हनुमानाच्या पाठीवर बसून लंकेकडे गेले होते, सेतूवरून नाही, रामायणात सांगितलंय. मग या सेतूवरून गेलं कोण? तर सगळी वानर सेना. बघा सेतूची रचना आणि सेतूवरून जाणारे कोण कोण आहेत त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. वानर उडी मारताना बघितलंय का तुम्ही कशी मारतात ते? 4 पायावर उड्या मारत चालतं ते. आणि लक्षात ठेवा, पूर्ण शरीराचा भार वानर कधीही आपल्या 2 पायावर किंवा हातावर देत नाही. बस टेकण्यापुरता वापर करतं आणि उडी मारून पुढे सरकतं. पूर्ण भार कधी पडत नाही, हलका हलका भार पडत जातो. आपल्या पत्र्यावरून, आपल्या घराच्या कौलारावरून वानर जेव्हा उड्या मारत पळतात तेव्हा आवाज होतो, तुटत नाही. म्हणजे पत्रा तुटलाय, आत आलाय असं फार अपवादाने घडतं. म्हणजे खूपच मोठी उडी मारून तिथंच बसलं तर वानर, खूपच मोठं वजनदार असेल तर तसं घडतं. पण कौलारू फुटले, पत्रे तुटले, छत खाली कोसळलं असं घडतं का? आवाज होतो, काहीतरी वेगळा आवाज घडल्यासारखा आवाज होतो आणि वानर निघून जातं. वानराच्या पूर्ण वजन न टाकण्याच्या स्वभावाचा, सवयीचा फायदा हा सेतू बांधताना घेतलेला आहे. सेतूवरून वानर जातील, तो आपल्या शरीराचा पूर्ण भार सेतूवर न टाकता उड्या मारत मारत जातील. त्यामुळं दगड दबणार नाही, बुडणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली होती. पण जर कोणी वजनदार शक्तिशाली माणूस या पुलावरून आला तर मग मात्र सेतू बुडेल. त्यामुळं लंकेत जाताना, लंकेतून येताना कोणीही राक्षस या सेतूवर येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती. विश्वास काय असतो बघा. आत्ता ठीक आहे, परतताना कोणीच करणार नाही, परतताना सुद्धा राक्षस पाठलाग करत येणार नाही याची सुद्धा काळजी घेतलेली होती. कारण कोणी राक्षस उरणारच नाही येणारा, विरोध करणारा, याची खात्री होती. याला म्हणतात विश्वास. या सेतूची बांधणी करण्याचं काम सुरू आहे. आणखी एक गोष्ट, रामचंद्रांनी ज्या शुकाला, आपण मागच्या एका भागामध्ये बघितलंय, शुक नावाचा एक
गुप्तहेर रावणाने पाठवला होता, त्याला पकडलं, त्याला मृत्यूदंड द्यावा अशी सगळ्यांनी मागणी केली, पण त्याची विनंती मान्य करून रामचंद्राने त्याला मृत्यूदंड द्यायचं नाकारलं. या शुकाला मात्र अजून मुक्त केलेलं नाहीये. का ते सांगतो. शुकाला मुक्त करून त्याच दिवशी शुक जर रावणाकडे गेला असता तर सेतू निर्माणाच्या कार्याची पूर्ण माहिती रावणाला देऊ शकला होत असता, आणि मग या सेतूचा विध्वंस करण्याची जबाबदारी रावणानं कोणावर तर दिली असती आणि ते अजून एक वेगळं संकट लागलं असतं. त्याच्यापेक्षा सोपा उपाय होता, शुकाला मिळालेली माहिती त्याच्या जवळच असावी यासाठी शुकाला सोबत ठेवलंय, सध्या तरी लंकेत जाईपर्यंत तरी. तिकडे रावण शुक गेला आहे, सगळी माहिती घेऊन येईल या कल्पनेनं निश्चिंत आहे. तिकडे रावण निश्चिंत आहे. शुकाला माहिती मिळाली तरीही त्याला सोडलेलं नसल्यामुळं जे काम करतोय त्याची माहिती तिकडे पोचत नाहीये. याला म्हणतात युद्धनीती, याला म्हणतात डावपेच. हे डावपेच आखायचे असतात. कधी कधी शत्रू सैन्यातला माणूस आपल्याकडे आला की काही दिवस ठेवून घ्यायचा असतो, कारण लगेच जाऊन माहिती सांगायला नको. याविषयी एक स्वतंत्र विषय मला करायचा आहे की कशी कशी देवानी धर्माच्या कार्यासाठी मदत घेतलेली आहे, मदत केलेली आहे. मग प्रल्हादाच्या पासून ते सगळ्या दैत्यांच्या पर्यंत कशी मदत केलेली आहे हे सगळं मी तुम्हाला एक स्वतंत्र व्हिडिओ करून सांगणार आहे. खास करून त्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांच्यासाठी ज्यांना रामायण, महाभारत किंवा भागवतातील अन्य कथा यांचा सार लक्षात यावा आणि त्याचं आताचं उपयोगित्व काय आहे, त्याला आता कसं वापरता आणलं जातं हे समजावं. शुक ताब्यात आहे आणि सगळ्याच वानरवीरांनी या सेतू निर्मितीच्या कार्याला सुरुवात केली आहे. नल यात प्रमुख आहे. नलाने आपली दगडं रचायला, बांधायला सुरुवात केलेली आहे. झाडांचे मोठमोठे ओंडके, त्यातून पुन्हा त्यावर दगड बांधण्यासाठी वेली, या सगळ्यांचा सुरेख वापर करत सेतू निर्माणाच्या कार्यासाठीच्या पहिल्यांदा तयारीला सुरुवात केलेली आहे. काय काय लागेल आणि किती लागेल याचा अंदाज आहे. 100 योजने सेतू बांधायचा आहे. 100 योजने. आणि एवढ्या अंतरासाठी किती साहित्य लागणार आहे, कारण एकदा का तुम्ही काही योजनांतर सागरात गेलात की पुन्हा साहित्य येण्यासाठी परत यावं लागणार आहे, आणि परत यायचं असेल तर ते इथे तयार असावं लागणार आहे. म्हणजे सेतू निर्माणाच्या कार्यात विलंब लागायला नको यासाठी आधी साहित्याची जुळवाजुळव केली आहे आणि या सेतू निर्मितीची प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे. किती दिवसामध्ये बांधलाय हा सेतू, कसा बांधलाय हा सेतू आणि कोणाकोणाला याचं कौतुक आहे हे सगळं बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.